मला सांगा, मन मोकळं कुठं करता येतं? बापाजवळ लवकर की आईजवळ? स्वातंत्र्य. अशी मालकी नाहीस की ग तू. विचार करा कशी कोपेल होती जी राक्षसावर कृपा करते की भक्ताला कोपेल. जो काही त्रास आपल्या आयुष्यात येतो आपल्या कर्पणेमुळे, आपल्या सासऱ्यामुळे, आपल्या आईमुळे. त्रास कोणामुळे होतोय? सासऱ्यामुळे होतोय. जो चुकीचा पकडलाय त्याच्यामुळे होतोय. ज्याला चुकीचा मालक करून ठेवलाय घराचा, ह्या घराचा मालक चुकीचा करून ठेवलाय, त्याला त्रास होतोय. मला लय त्रास होतोय ग, लय त्रास होतोय. ह्या त्रासामुळे मला खरा देव सापडत. कल्पनेची बाधा नो कवने काळी ही संत मंडळी. ह्या त्रासातनं बाहेर काढ. कसं काढायचं? आई विनंती करते. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवू त्याला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवू त्याला. सटबाय पावगे मला भवानी आई रोड का बाईन तुला. बाईन तुला भवानी रोड का बाईन तुला. रोड का बाईन तुला भवानी आई रोड का बाईन तुला. हा मग सासरा मेला. नाही नाही, सासराला खपवायचंय, मारायचं. आम्हाला खपवायचंय त्याला. तिकडं तिकडं कुठं गेलाय. आमच्या संत मंडळीच्या सानिध्यामध्ये आम्ही जावं. आम्हाला सासराला त्रास देऊ शकत. आम्हाला सत्य कळतं. मग आता कोण राहिलं? लय आहेत अजून. सासऱ्याची बायको, दंबाची बायको वासना. दंबाची बायको कुठली? वासना. काय सासूचं नाव तुझ्या? वासना नाव आहे तिचं. सासूचं नाव काय? वासना. लय त्रास देते. इतकी वढाळ आहे, किती विद्या तिला कमीच पडत. वासना ओढाळ गाय गड्यांनो. वासना ओढाळ गाय. हिचे मोडून हा ना पाय. नाथ बाबा सांगतात लय बाबा वासना बेकार लय. मला भऱ्याचा काटा काढला हिनं. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. काटा का साधा निघाला? जगाची उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. निर्माण कोणी केलं? विश्व ब्रह्मानं. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वासना गेली. बाप आहे जगाचा. ब्रह्म पिता आहेत ना? पिता नाही, पिता 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 हो पिता आहेत ना. देवळात आहेत का? 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. उर्वशी, मेनका, रंभा मनोरंजन करतायत. काय अधिकार द्या माणसाचा? वासना. सासू जागी झाली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र. 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर, बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे त्याला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा. भजनाचा कुणामुळं? हे काय सासू आयुष्यभर नारायण नारायण केलं. आयुष्यभर नारायण 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 हरी नारायण. भजमन नारायण नारायण नारायण. भजमन नारायण 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 नारायण. भजमन नारायण 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 नारायण. आयुष्य भक्ती सूत्र सांगणारे नारद आहे. ज्यांच्या शब्दांमुळे भक्तीला, वैराग्याला तेज निर्माण व्हावं एवढी ताकद ज्यांच्या, ते नारद. सासू लागली माग. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. शांत नदीचं पाणी वाहत होतं आणि त्यांना स्वच्छ पाण्यात दिसलं. मासोळीच्या माग मास लागलं. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या माग मासच लागतं, दुसरं काय लागतं? कळलं त्याला, कळलं. माग मास लागलं. एकटं जगण्यात मजा नाही. नारदाला वाटलं. मासोळीन मास बघून नारदाला काय वाटलं? एकटं जगण्यात मजा नाही, कोणतरी सोबत सहसंगिनी पाहिजे. शब्द जरा अवघड झाला. बायको पाहिजे.
सहसंगीने लय डोक्यात जायचं नाही महाराज. बायको पाहिजे आणि बायको असणं काही चुकीचं असं काय वाद नाही. हे बघा, पण सध्याच्या काळात बायको सुद्धा भेटायची असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं आहे की नाही. नाही तर काय तुम्हाला बायका भेटत्याला असा काही हिशोब. तुमचं सगळ्यात झालं असेल, जे राहिले त्यांना सांगते महाराज, आपलं अस्तित्व सिद्ध करा, बायको तरच भेटणार आहे. कसं आहे दादा, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू दे, बायको त्याला नाजुकून गुरीच हा त्याला पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक देखणे असले ना आणि खिशात दमडी नसली ना, किती बी स्वभाव चांगला असू द्या तुमचा, हा 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 तुम्हाला छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं. होय म्हण, किती तर होय म्हण, अगं होती तू तर होय म्हण, होय म्हण, अगं चल होती संसार होय म्हण. अशी बेखरे कथा अवस्था होती. आपलं कमवा पैसे बिशे तर अस्तित्व सिद्ध करा. बघा, ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य बघा, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर दुश्मन सुद्धा मागं पुढे फिरतात. खिशात पैसा नावात प्रसिद्धी नसली की आपली माणसं सुद्धा साथ सोडल्याशिवाय राहत नाही. हेच कलियुग आहे. हिथं हे घडतंच सकारात्मक, त्याच्यामुळं सत्यही राहायचं आणि सत्य राहून मोठंही व्हायचं. सत्याची साथ सोडायची आणि एकदा सत्य राहिला, वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. जगाचा मालक मोठं करील ना. तू का म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भय, कशाला चिंता करता. देव सांभाळतो दादा, नाही सोडायची सत्याची साथ, पण कमवायचं. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे, पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. कोणच गरीब नाहीये. नाथ बाबांचा मी अभंग घेतलाय. ते पैठण निवासी नाथ बाबा, एवढी जागीरदारी आहे त्यांच्याकडे. आलेला माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची. नाथ बाबा आलेली माणसं पुन्हा कीर्तनाला यावी आणि बसावी म्हणून त्यांना संसारिक उपयुक्त वस्तू द्यायची. धान्य, धन, ह्या सगळ्या गोष्टी नाथ बाबा कीर्तनाला आलेल्या माणसाला वाटायचे. काय जागीरदारी असेल कारण विचार. संत गरीब नाहीत बरं. जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखाची सावकारकी होती त्यांची. आता नाही, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. लय नका विचार करू, जा चाल. लय जागीरदार होते ते. हा, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कोणाला गरीब समजताय तुम्ही? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या. तेवढ्या बुडवल्या इंद्रायणीत. फक्त तुकोबाच्या वाटणीचे. भाऊ बाकी आहेत अजून. बायको तरी गरीब होती का तुकोबाची? पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. बर का बाणसरवाड्याच्या बाया 3600 होय का? किती होता माय होय गे मागून आलेल्या. उशीर झाला ना, कीर्तनाचा मंडप असो, देवाचं दार असो, नाहीतर सामर्थ्य असो, जागा कुठंच मिळत नाही. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत येत जा. उशीर झाल्यावर जागा मिळत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य. देवाच्या दारात जायला जरी उशीर झाला जागा मिळत, आणि कीर्तनात जरी उशीर झाला मग असं बघा मुडकं जात तो वर महाराज. बरं का, संसारातली कामं सोडून जरा यायचं की नाही लवकर महाराज. बोलत जा, सांगा खरंय की नाही. माय सामर्थ्य सांगते मी तुम्हाला. आणि माय तुम्ही येड्या नाही, लय ताकद आहे तुमच्या. हा, तुकोबासाठी विठ्ठल आले यात काय नवल. आवलीसाठी सुद्धा आलेच की. बापाच्या घरी एवढी श्रीमंती, 1425 माणसं एका दिवशी हाताखाला तिच्या बापाच्या. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. कसं देव राखणार नाही? काय मन मोठं म्हणावं त्या बाईचं. तुकोबाला 2 पत्नी, रखमा आणि जिजा. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली केली रखमा, तिला बाळ व्हाय ना म्हणून आई बापांना हात टाका तर दुसरी करायला लावली. पण बाणसरवळेकर देवाचं गणित इतकं बेकार. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी रखमाला लिकरू झालं. देव बी असला खतरनाक आहे. लय
लय देव मजा घेतो महाराज बरं का. ते रखमान जिजा 2 बायका होत्या. जिजाई नाव होतं त्यांचं, जिजाऊ, पण त्यांना आवली म्हणायचे. पण नाव होतं त्यांचं. लोक म्हणतात फटकळ आहे, पण तुकोबांच्या पत्नी सारख्या पत्नी भाग्य लागतं भेटायला. एवढी जागीरदाराची पोरगी तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती. एका लुगड्यावर संसार केला तुकोबाचा, एका लुगड्यावर. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तू, शेतकरी तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी का? मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं? म्हणलं आता सुधारते आल, पुन्हा सुधारते आल, पुन्हा सुधारते आल. निस्ती मड्याला बसल्याने बसल्यात. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय ते नशीब समज, तू बोल. असले ऍटिट्यूड न बसले तुम्ही जरा यांना म्हणजे असं काय आनंद विनंद काही नाही. मुदाम करतात, मुदाम. त्यांना माझी जिरवायची मुदाम करतात. हसू आलं तर हसत नाही, टाळी वाजवटली वाजवीत नाही, नुसता दाटकुल्यावाने बोल बोल मी बसलोय, बोल तू सांगते ते मला माहित आहे, तू बोल. मुदाम करतात त्याला, ती मुदाम करत. ती कीर्तनाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, आपल्याला येड्यात काढीत होती. ती जी सांगत होती आपल्याला सगळं आधीच माहित होतं. अरे हो, पण मोठे मनानं प्रोत्साहन तर दे. मुदाम. तुमचं कसं आहे दादा? एक पोरगा इष्टीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला कंडक्टरला फसवलं. ती म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. आयुष्य पश्चाण्याला कळलं महाराज. अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या? थोडा विचार बी करीत जाणार. लय गत बिया कराय आपली. आपलं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे ना, हे कळलं पाहिजे ना महाराज. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला, म्हणला भामटा येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बुंबडू नको, झालं नाही जमले ती लोक दुसरा दिला. हा 2 वर्षानं आला, म्हणला पक्का भामटा येतो यायला. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा, प्रेझन्स ऑफ माइंड नाथ खोळा आहे त्याचा. तू 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 2दा एकटा झाला, तुझी बायको कडे ती मला लग्न नाही झालं. किती नारळ दिला लेकरू होणार आहे? असली गत आहे तुमची. हा ना, भावी विनो भक्तीन, भक्ती विनो मुक्तीन, बळे विनो शक्ती. असली गत आहे महाराज. भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे ये रवी नाकळे, कर तरी आवळे तैसा हरे. देवाला मिठीत घेता यावं, एवढं प्रेम देवावर असावं, तेव्हा कुठं देव मिळणार आहे दादा? हे की नाही? हे असं वरच्यावर कीर्तन ऐकून कुठं देव भेटत असतं? मन लावून ऐकत जा, हे की नाही? मुदाम करीत जाऊ नका. आणि कशाचा अहंकार करता दादा? काळी मात्र ज्ञान नाही, काळी मात्र अधिकार नाही आपल्याकडे, आणि काळी मात्र ताकदही नाही आपली. चला या, एवढी जागीरदार होते संत. तुकोबाची पत्नी तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला है ना? शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही न बोले. शेतकरी तुम्ही असं कौतुकानं सांगत जा रे, टू बी प्राऊड ऑफ फार्मर. शेतकरी आहात, स्वाभिमानाने सांगा. अरे बाकीचे थोड्या दिवसापुरती पदं असली तरी स्वाभिमानानं सांगतात. अध्यक्ष, सचिव, चेअरमन, आमदार, माजी आमदार सांगतात ना, माजी सरपंच. आपण तर कौतुकानं सांगावं दादा. हा, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्यावला देत आहे, त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा आणि लाचारीचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. अरे स्वाभिमानानं सांगायचं, जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर आहे, तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. जी जनावरात माणसातही फरक करत नाही, इतका मोठ्या मनाचा बाप ज्याचा आहे, त्याला शेतकरी म्हणायचं दादा. अरे कौतुकानं सांगायचं. बरं इमानदारीनं सांगा ना, व्यवहारिक विचार करूया. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. ज्याला मातीची जाण आहे तेच मातीसाठी जीव पणाला लावतं, कुठलीही लावित नाही दादा. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून व्यक्तिमत्वाचा त्याग करून